लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते या महिन्याचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होतील याकडे तुमचं सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं। बघा, सर्वात मोठी खुशखबर आली। अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो सुरू झाला। बघा, आज हप्ता येणे सुरू झालं। भरपूर लाडक्या बहिणींना मे महिन्याचे पैसे आले। आज लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे बघा, महिलांना 1500 रुपये आणि मुलींना 10,000 रुपये। आता मुलांना पण पैसे मिळणार आहेत आणि मुलींना पण 10,000 रुपये देण्याचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे। 10,000 रुपये मुलींना का मिळणार आहे? बघा, सर्वात मोठी अपडेट। जरी तुम्ही आता बघा महत्त्वाची अपडेट, तर जे मुलं मुली 10वी 12वी उत्तीर्ण झालेले आहेत अशा मुलींना 10,000 रुपये देण्याचा इथे निर्णय घेण्यात आलेला आहे। तुम्ही जरी 10वी पास 12वी पास आता नुकतेच झाले असतील तर तुम्हाला आता पैसे भेटणार आहे। बघा, 10वी किंवा 12वी पास आता तुम्ही झाले असाल या वर्षी तर तुम्हाला सरकार आता 10,000 रुपये देणार आहे। परंतु किती टक्के पाहिजे तर तुम्हाला हे पैसे मिळतील त्याबद्दल माहिती समजून घ्या। आणि लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता सुरू। चला सर्व माहिती आपण बघूया, व्हिडिओ पूर्ण बघा। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची अपडेट म्हणजे जो मे महिन्याचा हप्ता आहे तो सुरू झाला। तुम्ही सर्वजण वाट बघत होते मे महिन्याचा हप्ता कधी जमा होईल। आता नुकताच 2 मे रोजी जो हप्ता जमा झाला तो हप्ता एप्रिल महिन्याचा होता। एप्रिल महिन्याचे ते 1500 रुपये ते, परंतु आता जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो 1500 रुपयाचा हप्ता सुरू झाला। त्याबद्दल अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तसेच जे काही 10वी 12वी नुकतेच आता विद्यार्थी पास झालेले आहेत तर अशा मुलींना 10,000 रुपये मिळणार आहेत, त्याबद्दल पण अपडेट आपण आता व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। चला सर्व माहिती तुम्हाला सांगतो मी, व्हिडिओ पूर्ण बघा। पहिले बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट बघा बहिणींनो, तर लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी होणार। लाडकी बहीण योजनेच्या खात्यांच्या आणि कागदपत्राच्या वापर सायबर आणि हवाला गुन्ह्यांसाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आला। जुहू पोलिसांनी या प्रकरणी एका घोटाळ्याचं पितळ उघडं पाडलं आहे। यानंतर सरकारने लाडकी बहीण योजनेच्या खात्याची पडताळणी युद्ध पातळीवर करण्याचे आदेश सर्व जिल्हा महिला विकास विभागांना देण्यात आले आहेत। तर बघा, जी काही पडताळणी आहे ती संपूर्ण चेक होत आहे। कारण बघा, जे काही यामध्ये तर जे काही लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही कागदपत्र दिलेले आहेत त्याचा वापर सायबर हवाला गुन्ह्यासाठी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत समोर आलेला आहे। त्यामुळे आता पोलिसांनी या प्रकरणी एका टोळीचं पितळ उघडं पाडलं आहे। यानंतर आता सरकार सर्व लाडक्या बहिणींचं खातं चेक करत आहे, कागदपत्रे व्यवस्थितपणे बघत आहे की जी पण माहिती तुम्ही दिलेली आहे ती व्यवस्थित आहे का, काही चुकीची माहिती आहे का, या सर्व गोष्टी बघितल्या जात आहेत बहिणींनो। त्यामुळे ही महत्त्वाची अपडेट होती पहिली। तर बघा, अजून भरपूर बहिणी अपात्र देखील केल्या जात आहेत। अपात्र का केल्या जात आहेत? कारण अशा बहिणी आहेत ज्यांना योजनेचा लाभ नको पाहिजे तरी पण त्या बहिणी लाभ घेत आहेत। म्हणजे ज्या बहिणी पात्र नाहीत, 4 चाकी वाहन असेल तर सरकार कसे पैसे देईल, 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न आहे तरी पण काही बहिणी लाभ घेत आहेत, अशा बहिणींना आता अपात्र केलं जाणार आहे। पुढे बघा, आता मे महिन्याचा हप्ता सुरूबद्दल सर्वात मोठी अपडेट। चला पुढे बघा, महत्त्वाची माहिती। तसेच लाडक्या बहिणींना मिळणार कर्ज। बघा बहिणींनो, तुम्हाला कर्ज पण भेटणार आहे। बरं, कर्ज कसं भेटणार आहे त्याबद्दल बघा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी बँकेतून 40,000 रुपयाचं कर्ज दिले जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे। ज्या बहिणींना उद्योग सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी या योजनेच्या हमीवर लघु उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे। या कर्जाचा हप्ता लाडकी बहीण योजनेतून शासनातर्फे भरला जाणार आहे। ही योजना सध्या विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। बघा, राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार साहेबांनी
ही अपडेट दिलं आहे, या संदर्भात घोषणा केली आहे की आम्ही लाडक्या बहिणींना 40,000 रुपयेपर्यंत कर्ज देऊ. बघा सर्वात मोठी अपडेट, तुम्हाला लघु उद्योगसाठी हे 40,000 रुपये कर्ज म्हणून भेटणार आहे आणि याचे जे काही हप्ते मग कटणार आहेत ते लाडकी बहीण योजनेचे जे काही 1,500 रुपये येतात त्यामधून हप्ता कट होणार आहे जरी 40,000 रुपये तुम्हाला कर्ज मिळाले तर. आता हे विचारधीन आहे, पुढे या संदर्भात अपडेट समोर येणार आहे, निर्णय समोर येणार आहे. आता सध्या तरी ही की बातमी आहे. आलं लक्षात? 40,000 कर्जामध्ये तुम्ही काही छोटा मोठा उद्योग करू शकता बहिणींनो. ही सर्वात मोठी अपडेट आहे आणि सर्वात मोठा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब अजित पवार साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे की बहिणींना 40-50 हजारपर्यंत आम्ही कर्ज देऊ. आलं लक्षात? तर बघा महत्त्वाची अपडेट होती. आता सर्वजण तुम्ही आता वाट बघत आहेत की मे महिन्याचा हप्ता संदर्भात. मे महिन्याचा हप्ता संदर्भात जी अपडेट आहे ती अपडेट बघा. आता तुम्हाला ती अपडेट मी आता एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत सांगतो. बघा मे महिन्याचा हप्त्याबद्दल अपडेट. तर पहा लाडक्या बहिणींनो, आता इथून माहिती पूर्ण बघा. हे बघा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार, सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींनो. बघा मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार. लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या 25-30 तारखेपर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. फक्त एप्रिल महिन्यातील 10वा हप्ता 2 दिवस उशिरा म्हणजे 2 मे रोजी जमा झाला होता. आता मे महिन्याच्या हप्त्याबाबत लाभार्थी महिलांमध्ये उत्सुकता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता या महिन्याच्या अखेरीस जमा होण्याची शक्यता आहे. बघा तर आता जो हप्ता आहे तो लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे त्याबद्दल सांगितलं जात आहे. तर बघा मी तुम्हाला सांगतोय ते, तर मे महिन्याचा जो काही हप्ता आहे बहिणींनो तो आता 2-4 दिवसात सुरू होणार आहे. अजून हप्ता आलेला नाही परंतु 1-2 दिवसात 100% मे महिन्याचा हप्ता सुरू होणार आहे. कारण 20 मे नंतर हप्ता तुमच्या खात्यात पडणार आहे 1,500 रुपये मे महिन्याचे. एप्रिलचा हप्ता तुम्हाला मिळाला, त्यानंतर आता मे महिन्याचे 20 मेपर्यंत तुमच्या खात्यात जे काही 1,500 रुपये आहेत ते भेटणार आहेत. ही अधिकृत तारीख काही जाहीर झालेली नाही परंतु हे एक अंदाजित मी तुम्हाला संपूर्ण ॲनालिसिसनुसार मी तुम्हाला सांगत आहे, मीडिया रिपोर्टनुसार सांगत आहे. तर मे महिन्याचा हप्ता तुम्हाला 20 मे नंतर तुमच्या खात्यात तो जमा होणार आहे. ही सर्वात मोठी अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे. चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला माहिती दिली. मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे त्याबद्दल माहिती दिली. 20 मे नंतर तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत बहिणींनो, त्याबद्दल अपडेट दिली. सर्वांच्या खात्यात ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यात 20 मे नंतर सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1,500 रुपये येऊन जातील. 1,500 रुपये मे महिन्याचे 20 मे नंतर मिळून जातील बहिणींनो. आले लक्षात? चला आता मुलींना 10,000 रुपये सुरू याबद्दल अपडेट बघा आणि आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघा. चला लाडक्या बहिणींनो आज रोजीच्या सर्वात मोठ्या बातम्या बघा. आता भावांनो बहिणींनो तुम्ही इथून व्हिडिओ पूर्ण बघा बरं, कारण ताज्या बातम्या आहेत, इथे महत्त्वाच्या बातम्या आहेत. मुलींना 10,000 रुपये कसे मिळणार याबद्दल पण अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली ताजी बातमी बघा, तर राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार. आजपासून मुसळधार पावसाचा इशारा, या 4 जिल्ह्यांना अलर्ट. बघा आजपासून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. या 4 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. बघा माहिती काय आहे समजून घ्या. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. गेल्या आठवड्याभरापासून संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. तसंच पाऊस पडून गेल्यानंतर उकाडा देखील वाढला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे. पुढील 4-5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुढील आठवडाभर राज्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बघा सर्वात मोठी अपडेट आहे पावसासंदर्भात. सर्वात मोठी बातमी तुम्ही बघू शकता. तर जोरदार पाऊस सांगितलेला आहे. राज्यात पावसाचा जोर आणखीन वाढणार आहे आणि आजपासून मुसळधार पावसाचा जो काही इशारा आहे तो देण्यात आलेला आहे आणि 4 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. तरी सर्वात मोठी अपडेट होती, सर्वात मोठी बातमी ती बघा. म्हणजे संपूर्ण राज्यातच पाऊस येणार आहे, असं नाही की काही जिल्ह्यात, संपूर्ण राज्यातच पाऊस सांगितलेला आहे. बघा
संपूर्ण राज्यात पावसाने जोर धरला आहे. ओके, तर ही सर्वात मोठी बातमी ती पावसासंदर्भात. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता पुढील जी बातमी आहे ती बातमी समजून घ्या. चला, बातमी नंबर 2 बघा. आता सर्वात मोठी बातमी नंबर 2 बघा. बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता. पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करणार महसूल मंत्र्यांचे निर्देश. बघा, महसूल मंत्र्यांनी निर्देश दिलेले आहेत की आम्ही पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई करणार. तर बातमी काय आहे, महसूल मंत्र्यांचे निर्देश अपडेट समजून घ्या. शेतकऱ्यांना वेळेवर मदत व्हावी, त्यांना आर्थिक अडचणीतून मार्ग मिळावा या उदात्त दृष्टिकोनातून शासनाने पीक कर्ज योजना सुरू केली. पात्र शेतकऱ्यांनी याचा अत्यंत मोठा प्रमाणात लाभ घेतला आहे. जे शेतकरी घेतलेल्या पीक कर्जाची वेळेत परतफेड करू शकले नाहीत त्यांनी OTS समझोता अंतर्गत कर्जाची रक्कम फेडली. OTS अंतर्गत शेतकऱ्यांनी कर्जफेड करूनही ज्या बँकांनी त्यांना पीक कर्ज दिले नाहीत त्या बँकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. बघा, निर्देश दिलेले आहेत की शेतकऱ्यांना जे काही पीक कर्ज आहे ते द्या, असं इथे निर्देश दिलेले आहेत. जरी नाही दिले तर मग इथे बँकांवर कायदेशीर कारवाई होईल. पीक कर्ज नाकारणाऱ्या जे काही बँका आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करणार असं महसूल मंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. बघा, महसूल मंत्र्यांचे निर्देश. सर्वात मोठी बातमी ही पण. तर ही बातमी पण तुम्हाला समजली. चला, यापुढील जी मोठी बातमी ती बातमी बघा. चला, आता आपण समजून घेऊया बातमी नंबर 3. बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. सर्वात मोठी बातमी राज्यातील 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय. बघा, जे काही 10वी आणि 12वीचे विद्यार्थी आहेत त्यांना 10,000 रुपये मिळणार. बघा, आता ती अपडेट समोर आलेली आहे. ती बातमी बघा. आता बघा, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून 10वी आणि 12वीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत यावर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे. अनेक विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. दरम्यान जर तुम्हीही 10वी आणि 12वीची परीक्षा दिली असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बघा, बातमी काय आहे बघा. ती म्हणजे 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. इथे काही शब्द देण्यात आलेला आहे. सर्वांना मिळेल असं नाही. जे पण 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेले आहेत अशा सर्वांना पैसे मिळतील असं नाही. जे काही 10,000 रुपयाची आर्थिक सहाय्य मदत आहे ती 10वी आणि 12वी उत्तीर्ण झालेल्या हे बघा, काही शब्द आहे बरं, काही विद्यार्थ्यांनाच फक्त मिळणार आहे. हे बघा, परीक्षेत फक्त 50% गुण मिळवलेले असतील तरीसुद्धा शिष्यवृत्ती म्हणून काही विद्यार्थ्यांना सरकारकडून 10,000 रुपये मिळणार आहेत. आलं लक्षात? तर ही बातमी होती 10,000 रुपये संदर्भात. आलं तुमच्या लक्षात? ही अपडेट, ही बातमी समजली? तर बघा, काही विद्यार्थ्यांनाच ही रक्कम मिळणार आहे. काही विद्यार्थ्यांनाच ही आर्थिक जे काही मदत आहे किंवा आर्थिक सहाय्य आहे ते भेटणार आहे शिष्यवृत्तीनुसार. आलं लक्षात? तर ही बातमी पण महत्त्वाची होती, सर्वात मोठी बातमी ती. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये आजच्या ताज्या बातम्या बघितल्या आणि सर्वप्रथम आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितली. तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो, सर्व अपडेट, सर्व माहिती फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते आणि एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगत असतो. म्हणजे असं नाही की अवघड करून सांगायचं मग ते तुमच्या लक्षात राहत नाही, तसं नाही. एकदम सोप्या आणि सिंपल भाषेत. तर सर्व अपडेट तुम्हाला समजली? ठीक आहे, मग सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा. शेजारील घंटेचं बेल आयकन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. चला, आपण भेटू एखादी नवीन व्हिडिओमध्ये नवीन ताज्या बातम्यांमध्ये.
नवीन योजनेसंदर्भात माहितीमध्ये. ठीक आहे, भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.